सीआयडी अधिकारी असल्याचं सांगत घरात घुसून नगर रोडवरील पांढरीच्या पुलापर्यंत नेत एका कुटुंबाला 12 लाखाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. 30 मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेगावातील व्यावसायिक दयानंद मोरे हे त्यांच्या मित्र आणि आईसह घरी होते. दयानंद यांच्या आईने ओळखीचे रामचंद्र चव्हाण हे सकाळी त्यांच्या घरी आले आणि चव्हाण यांच्यासोबत अनोळखी 6 ते 9 जण होते. त्यापैकी 3 महिला होत्या. चव्हाण यांनी हे सर्व पुणे सीआयडीचे कर्मचारी असल्याची बतावणी केली आणि त्यांच्याकडे सीआयडीचे ओळखपत्र देखील होते. आरोपींनी दयानंद त्यांच्या आईसह कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली, घराची झाडाझडती केली आणि 7 लाख आणि 10 तोळे सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर आरोपींनी दयानंद आणि यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वाहनात बसून पांढरीच्या पुलाजवळ सोडून दिले. ही घटना बॉलिवूड चित्रपट स्पेशल 26ची आठवण करून देते. या चित्रपटातही अशाच प्रकारे नकली सीबीआय अधिकारी बनून गुन्हेगारांनी एका मोठ्या व्यापाऱ्याला लुटलं होतं. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्याच्या आधारे तपास केला जात आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यानंतर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.